आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चिकुर्डे मतदारसंघात मशाल धगधगली। अभिजित पाटील यांच्या प्रचाराने कुरळपमध्ये घेतला वेग। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला असून कुरळप परिसरात सध्या त्यांच्या नावाचा जोर दिसून येत आहे। अभिजित पाटील यांनी पंचायत समितीचे उमेदवार शशिकांत वायदंडे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। विशेष म्हणजे राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांचे पुत्र आणि राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक दीपक पाटील यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली आहे। त्यांच्या सोबतीला गिरिजादेवी रणजित पाटील या देखील सक्रिय झाल्या असून पाटील परिवाराने होम टू होम भेटीगाठींवर भर दिला आहे। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीने आक्रमक रणनीती अवलंबली आहे। कार्यकर्त्यांच्या फौजेसह उमेदवार आणि नेते प्रत्येक उंबरठा ओलांडून विकास कामांचा पाढा वाचत आहेत। कुरळप आणि परिसरातील स्थानिक प्रश्न, शेती आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांवर अभिजित पाटील मतदारांशी संवाद साधत आहेत, तर गिरिजादेवी पाटील यांच्या सहभागामुळे महिला मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून घरातील संवाद अधिक प्रभावी ठरत आहे। हा केवळ एका उमेदवाराचा प्रचार नसून सर्वसामान्यांच्या हक्काची ही लढाई आहे। मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता विजय निश्चित आहे असल्याचे बोलले जात आहे। मतदानाचा दिवस जवळ येत असताना चिकुर्डे मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। मात्र PR पाटील गटाची सक्रियता आणि अभिजित पाटील यांचा जनसंपर्क यामुळे कुरळपमध्ये सध्या महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे।